हॅलो एव्हरीवन. सो कसे आहात तुम्ही? सो आज आहे संडे आणि आज आहे मला ऑफ. सो सनी गेला आहे ऑफिसला. सो आज जसं तुम्हाला माहिती आहे की आज आहे चतुर्थी आणि चतुर्थी असल्यामुळे आज आपण काही नॉनव्हेज वगैरेचा प्लॅन ऑफकोर्स नसणार आहे बिकॉज आज आहे संडे. सो संडेला युजली ब्रेकफास्टपासून सो लंच आणि डिनर ऑफकोर्स ठरलेलंच असतं की आज आपण नॉनव्हेजच खाणार. पण फॉर्च्युनेटली आज आहे चतुर्थी. सो मस्त मॉर्निंगला ब्रेकफास्ट झाला, सनी गेला ऑफिसला, त्याच्यानंतर मग लंच झालं. आणि आज ॲक्च्युली म्हणजे कालपासूनच ॲक्च्युली पाणी नसल्यामुळे ना थोडंसं प्रॉब्लेमच झालेलं आहे. सो सगळी कामं स्लोली चाललेली आहेत आणि काय नाही. सो चला मग बघा तुम्ही आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करतो आहे. स्पेशली आता जे मी तुम्हाला जे काही माझं रुटीन असणार आहे थोडंफार तेच दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आहे हा पसारा जो की मी एव्हरी सॅटर्डे संडेला माझं काम असतं जे की सनी असं मेसअप करतो सगळं, त्याचं वॉर्डरोब, सगळे कपडे इकडे तिकडे करतो. आता मी हे सगळं खाली केलेलं आहे आणि इकडे मी सगळे कपडे काढलेले आहेत. ते सगळे कपडे प्रॉपरली मी घड्या वगैरे करून देन मग ते मी इथे वॉर्डरोबमध्ये लावणार आहे. सो असं काहीतरी तुम्हाला मी दाखवते की सनी युजली जेव्हा नसतो ना तेव्हा माझं रुटीनच असतं की मी हे वॉर्डरोबच सेक्शन आवरेल. सो तुम्हाला मी दाखवते माझं वॉर्डरोब जे की असं आहे. हे असं पूर्ण थोडंसं मेसअप इग्नोर करा बिकॉज ॲज सच मलाही एवढं काही टाईम पॉसिबल नाही होत जॉब आणि मग त्या सगळ्या गोष्टींमुळे. बट मेक शुअर मी ट्राय करते की जितकं मला प्रॉपरली सेटल करता येईल तेवढं मी करते. सो काही नाही, थोडंसं हे सगळं आवरून मग तर तुम्ही ते बघालच व्लॉगमध्ये. प्लॅनिंग तर असं होतं की आज चतुर्थी आहे तर नवशा गणपतीला जायचं. सो बघू सनी जर तसं लवकर आला तर आम्ही तसं ऑफकोर्स प्लॅन करू आणि आम्ही सगळेजणं जाऊ गणपतीच्या दर्शनासाठी. सो आता मी हे सगळं काही जे आहे पसारा बघू शकता तुम्ही. सो मी हे सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो बघू शकता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे. डन विथ दिस अँड ऑल्सो डन विथ दिस. सो ह्याचं बघायला गेलं तर मी काही एवढं प्रॉपर सेटअप नाही केलेलं आहे बट थोडक्यात थोडं जसं मला पॉसिबल होईल तसं मी. सो दुपारी थोडंसं ते सगळं आवरून झाल्यानंतर मी थोडा आराम केला आणि मी शूट करायचं राहून गेलं. मी थोडंसं झोपली, जरासं नॅप घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता उठली. आता जस्ट फ्रेशनअप झाले. सो आम्ही सगळे रेडी झालो आहेत आणि सनी इकडे रेडी होतोय. सनी आवर पटकन घाल लवकर शूज. सो ऑल सेट टू गो. अंकुचं लुक, अंकु एक नंबर यार, क्लास. आणखी त्याला भारी दिसतं ॲक्च्युली. सो मित्रांनो चला आता आम्ही निघतोय मस्तपैकी. झालं तुझं आवडून? ओके ॲक्च्युली मीच लास्ट होतो. सो आता चला मस्त निघूया आणि
अंकितानुसार आता प्लॅन करूया. ॲक्च्युली मला काहीच माहीत नाही. अंकिता मला बोलली आहे फक्त तू डायरेक्शन मी तुला सांगेल त्या हिशोबाने जायचं. म्हटलं ओके. त्यांना मी ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही कुठे जाणार आहेत. सो लेट्स सी. सो चला पटकन निघूया. है ना. पण गर्दी होती यार ॲक्च्युली. पटापट दर्शन केलं आणि त्याच्यात मॅक्सला सोबत आणलेलं आहे. मॅक्सला गाडीतच मी हे केलेलं होतं. आता मॅक्स आपला शांत आहे का नाही आहे, काय करतो बाबू? किती किती भारी ना. आई ग माझं गोंडू ग. बघू काय म्हणत होती तू? एकटी बसली होती. शांत उभा होता रे सनी. काढ ना त्याला बाहेर आता विचारायला. काही प्रॉब्लेम नाही. चल बाबू ये बेटा बाहेर. नको भाई. मॅक्स इकडे ये. हा पप्पा मम्मी पप्पा कुठे? मम्मी पप्पा का भारी येतात बघ. जाऊ दे चांगलं झालं दर्शन ॲक्च्युली. अंकू चलो फिर. सो आम्ही आलो रेस्टॉरंटमध्ये. अंकू बाहेर दिसते. सो अंकूने काय ऑर्डर केलं? अंकूला मी राईस पदार्थ आवडतो ॲक्च्युली. सो तिने तो आपला ऑर्डर केला. आणि माझं फेवरेट छोले भटुरे एकदम माहिती आहे. पण इथं छोले भटुरे नाही ॲक्च्युली. इथं तवा ते छोले कुलचा आहे. येस. तर पप्पांना छोटे कुलचा ऑर्डर दिला. मी जिथं आलो आहे ना तिथं पेटला अलाउड केलेलं नाही आहे. सो मॅक्सला आम्ही समोरच एकदम जवळच बसलेलो आहे ॲक्च्युली. तुम्हाला दाखवतो मॅक्स कुठे. समोरच एकदम आमचं केव्हा येईल यार. भूक लागली दुकान. मी ऑर्डर केलं नाही. मी छोले कुलचा बघणार आहे आणि मग ऑर्डर करणार आहे. सो मी त्याच्यासाठी वेट करतो. ये अंकू पण रेडी. तेव्हा अंकिता तवा पुलाव आलेला आहे एक नंबर. आणि अंकिताने खाणं चालू केलेलं आहे ना. भूक लागली तिला. मी इथं मला बी भूक लागलेली आहे ॲक्च्युली. अंकू काय पिते बेटा? मम्मी पप्पा समोर आहे. काय पिते तू? सोडा पिते. खोटं नको बोलू. एका हातात बॉटल तुझ्या. हा पप्पा अंकिताला काय सपोर्ट करताय तुम्ही? तुम्ही काय पिताय बबू? बेटा हे दोघं काय पिताय? हे बघ आम्ही काहीच नाही घे. मम्मी पण काही नाही. हे पण काही नाही. हे बघ काय. सो आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि आता इकडे मस्त राऊंड मारतोय. मम्मी पप्पा मॅक्स असं नाही सगळे फुल झालेत मस्त जेवण. आणि आता आम्ही आलो इथे गोल्ड क्लबला. मॅक्स आणि सनीची मस्ती कसे पळतात ते मस्त. याला पण पळायला एक हे पाहिजे. तो बघा तो काही दमणार नाही आणि तोही नाही दमणार. गेले पुढे. मस्त वाटतं ना मम्मी. याच्यावरती चाललं ना ते ॲक्युप्रेशर चप्पल काढून चालायचं. हां सो एकदम मस्त छान थंडगार असं क्लायमेट आहे आणि एकदम मस्त वाटतं. आणि हा बघा काय नाही पळू द्या त्याला. सरीची आणि मॅकची इथे चालली आहे मस्ती.
तरी पण गार वाटतंय मस्त. हे बा काय रे, हा एक नुसता पळत राहतो. दमलो मी चक्क यार, पळून 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 मॅक्स सनी आणि मॅक्स सोबत एवढे तुफान पळाले ना तुफान literally. तुफान फुल मस्ती डायरेक्ट. म्हणजे मी जे काही खाल्लं होतं ना ते पूर्ण चिरलं माझं चक्क. इतकं एवढी मस्ती केली यांनी. आणि हा बघा वॉकिंग बी आमच्यासोबत करतो. आणि आज ॲक्च्युली खूप दिवसानंतर मम्मी पप्पा आम्ही सगळे फॅमिली येस, सोबत मग मी आलो. पाहिले नाही का अजून कुठे ते तिथे बसलेत मस्त. अजून chill बसलेच करतात ते, उठलेच थोडं. नाही ते ऍक्च्युली. त्यांना गप्पा वगैरे म्हणजे मारतात चक्क ते. उठायची पण इच्छा नाही होती त्यांना. असं मन करतंय ना इथेच झोपून घ्यावं मला तर. ते लाईट नाही अंकू. बबू फिरवतो. इकडे बेटा, लाईट नाही तिकडे. अरे अंधारात आहे आपण अजून. आपण इकडे अंधारात इकडे जायचो इकडे ऍक्च्युली. लाईट. येस. सो असं मन करतंय ना येस, इथेच झोपून ऍक्च्युली इथं आल्यावर ना तर जायची इच्छा नाही होती यार बिलकुल. इतकं मस्त वाटतं ना खरंच. बऱ्याच दिवसांनी ना परत म्हणजे थोडं जास्त गॅप पडला म्हणून पण कुठे घेऊनच गेलो नव्हतो. तर बाबा आज ठरवलं, आज चक्क मी माझे सर्व रुटीन वर्क ठेवले बाजूला, म्हटलं पहिले जाऊया. आणि आपण आज जाऊया मस्तपैकी. मी पप्पा म्हणून उठले. टँटड आहे. सो चलो. चलो, हा पाहिला का आमचा शैतान. थांबायचं का मम्मी इथेच? हे तर बिलकुलच नाही बोलणार बाबा. चलो, यांचा विषयच नाही आहे. सो चलो, आम्ही निघतो आता, जाऊया घरी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आम्हाला. नक्की सांगा मला. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चलो बाय, गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.